कल्पनाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत कढीची रेसिपी आणि भजी घालून आपण कढी करणार आहोत। तर त्यासाठी आधी आपण भजी करून घ्यायची आहे। तर इथे मी आपली जेवणाच्या वाटीने 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि अर्धी वाटी कोथिंबीर। आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं छान। यात कांदा वगैरे काही घालायचा नाही आहे, म्हणजे मी घालत नाही आहे, तुम्हाला ऑप्शनल आहे, कांदा घालायचा तर घालू शकता। आता यात आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे, म्हणजे भजी छान फुगतात आणि कढी पण त्यात छान मुरते। चिमूटभर सोडा। आता हे छान हाताने फेटून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे झालं पाहिजे पीठ। आता आपण भजी काढून घेऊया। हाताने सोडायचे नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा सोडू शकता भजी। हे बघा, आता मी काढून घेते। आता चमच्याने सुद्धा तुम्हाला टाकून दाखवते। हे बघा, आता भजी करून झाली आपली सर्व। आता आपण कढी बघूया। आता मी हे काढून घेते आणि तुम्हाला कढीचं साहित्य दाखवते। आता फोडणीचं साहित्य बघूया। इथे 1 वाटी दही घेतले मी, घरचंच दही। त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ, 5 हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेतले, 7-8 कढीपत्त्याची पानं, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत। तर आता आधी काय करायचं, एका भांड्यामध्ये दही काढून घ्यायचं। घट्ट दही आहे। त्यानंतर त्यात बेसन पीठ मिक्स करायचं। पाणी घालूया थोडं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। विस्करणे किंवा चमच्याने केलं तरीही चालेल। पातळ करायचं, कारण आपण भजी पण घालणार आहोत त्यात। भजी सर्व कढी शोषून घेते। तीन 4 ग्लास पाणी टाकून घ्यायचं। आता फोडणी देऊन घेऊया आधी। इथे मी पातेलं ठेवलं, तेल घालते।
3 पळ्या तेल घातले, छोटी पळी आहे. मिरची टाकते. जिरे आणि मोहरी. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही टाका. आता आपण हे जे मिश्रण तयार केलं दही आणि बेसन पिठाचं ते घालूया. चवीप्रमाणे मीठ. याला चांगली उकळी येऊ दे. अजून थोडं पाणी घालते मी. आता याला उकळी आल्यानंतर आपल्याला यात भजी सोडून घ्यायची. हे बघा आता छान उकळती आहे आपली कढी. 2-3 उकळ्या येऊ द्यायचं. छान बेसन पीठ पण शिजलं पाहिजे त्यात. मस्त उकळी येऊ देऊ. आता गॅस बंद करायचा आणि मग भजी सोडायची त्यात. गॅस बंद केला मी. आता त्यात आपल्याला भजी सोडायची. गरम असताना सोडायची म्हणजे सर्व भजी कढी शोषून घेतात. आता मी हे झाकून ठेवते आणि 5 मिनिटांनी तुम्हाला सर्व करून दाखवते. कारण 5 मिनटं तरी ते मुरले पाहिजे त्यात कढीमध्ये. आता मी हे झाकून ठेवते आणि 5 मिनिटांनी दाखवते. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. मस्त मुरलेत भजी त्यात. बघू शकता तुम्ही. थोडीशी कोथिंबीर घालते मी. बघा मस्त झाली आहे कढी. अशी रेसिपी तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.